नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहूया कुकरमध्ये झटपट होणारा मटर पुलाव. त्यासाठी मी 2 वाट्या तांदूळ घेतले. ते स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनटं भिजत ठेवले. त्यानंतर कुकरमध्ये तेल घातलं. तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा टाकला, तेजपत्ता टाकला. कांदा छान परतून घेतला. कांदा परतल्यावर त्यामध्ये टोमॅटो घातला. टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट आणि आपले घरचे जे बेसिक मसाले आहेत ते, जसं की हळद, हिंग, लाल मसाला आणि एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला, हे सगळे मसाले तेलात छान परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये मी छान असे हिरवेगार मटर ॲड केले, बटाटा, आणि ते तेलात परतून घेतले. त्यानंतर आपला भिजवलेला तांदूळ त्यामध्ये घातला. ते छान एकजीव केलं, परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये थोडे काजू टाकायचे. आता पुलाव म्हटलं की काजू तर येणारच. त्यानंतर छान उकळी आलेलं गरम पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढल्या. कुकर थंड झाल्यावर झाकण काढून पाहिलं. अगदी छान मोकळा सुटसुटीत असा मटर पुलाव तयार होतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहूया कुकरमध्ये झटपट होणारा मटर पुलाव. त्यासाठी मी 2 वाट्या तांदूळ घेतले. ते स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनटं भिजत ठेवले. त्यानंतर कुकरमध्ये तेल घातलं. तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा टाकला, तेजपत्ता टाकला. कांदा छान परतून घेतला. कांदा परतल्यावर त्यामध्ये टोमॅटो घातला. टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट आणि आपले घरचे जे बेसिक मसाले आहेत ते, जसं की हळद, हिंग, लाल मसाला आणि एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला, हे सगळे मसाले तेलात छान परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये मी छान असे हिरवेगार मटर ॲड केले, बटाटा, आणि ते तेलात परतून घेतले. त्यानंतर आपला भिजवलेला तांदूळ त्यामध्ये घातला. ते छान एकजीव केलं, परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये थोडे काजू टाकायचे. आता पुलाव म्हटलं की काजू तर येणारच. त्यानंतर छान उकळी आलेलं गरम पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढल्या. कुकर थंड झाल्यावर झाकण काढून पाहिलं. अगदी छान मोकळा